सुखसमृद्धीसाठी पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला झोपावे? पती पत्नी हे दोघे एकमेकांच्या आयुष्याची सोबती असतात. जीवनातील प्रत्येक सुखदुःख ते वाटून घेतात. सर्व काही ठीक सुरू असताना अचानक अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे कामे बिघडू लागतात. एकमेकांत वाद होऊ लागतो. वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहायला गेले याचा आपल्या जीवनावर खोलवर प्रभाव पडतो. विशेषतः जेव्हा पती पत्नींच्या नात्याचा प्रश्न येतो. हे केवळ घराची रचना आणि सजावट एवढ्यापुरते मर्यादित नाही, तर त्यात अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे ज्या आपल्या वैयक्तिक जीवनात संतुलन आणि आनंद आणि समृद्धी आणण्यास मदत करतात. वास्तुशास्त्रानुसार पत्नीने पतीच्या कोणत्या दिशेला झोपावे? वास्तुशास्त्रानुसार पत्नीने पतीच्या झोपण्याची शैली ही महत्त्वाची मानली जाते. योग्य दिशा आणि योग्य ठिकाण वैवाहिक जीवन सुखी बनवते. जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार पती पत्नीने कसे आणि कोणत्या दिशेला झोपावे. वास्तुशास्त्रात काय म्हटले गेले आहे? वास्तुशास्त्रानुसार पती पत्नींची खोली दक्षिण दिशेला असावी. बेडरूममध्ये एक लाकडी पलंग असावा आणि तो बेड चांगल्या स्थितीत असावा. तुटलेल्या पलंगावर झोपल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे त्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच खोलीत हलके रंग वापरणे शुभ आहे, जे वातावरण शांती आणि सकारात्मकतेने भरते. पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला झोपावे? वास्तुशास्त्रानुसार पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपावे. असे मानले जाते की पत्नीने डाव्या बाजूला झोपणे शुभ असते. यामुळे वैवाहिक जीवनात सुख शांती कायम राहते आणि घरामध्ये समृद्धी वाढते. याशिवाय पतीचे नशीबही त्याला साथ देते आणि तो दीर्घकाळ जगतो आणि त्याची संपत्तीही वाढते. पत्नीने डाव्या बाजूला का झोपावे यामागील धार्मिक महत्त्व. धार्मिक मान्यतेनुसार देवी पार्वती भगवान शिवाच्या डाव्या बाजूला अर्धनारी शरीराच्या रूपात प्रकट झाली. या कारणास्तव हिंदू धर्मात पत्नीला वामांगी असे म्हटले गेले आहे, जे शरीराच्या डाव्या भागाची जबाबदारी असते. त्यामुळे प्रत्येक शुभ कार्यात पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला स्थान दिले जाते. लग्नाच्या वेळीही वधू वराच्या डाव्या बाजूला बसवले जाते, जे आता पती पत्नी असल्याचे दर्शवते. अशा प्रकारे वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार पती पत्नीच्या वैवाहिक जीवनासाठी आणि कौटुंबिक सुखसमृद्धीसाठी देखील या गोष्टी महत्त्वपूर्ण मानल्या जातात. व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.